नमस्कार मंडळी विधानसभेपूर्वी शिंदे साहेबांच्या माध्यमातून गटबाजी करण्यात आली होती आणि या गटबाजीचा फायदा शिंदे साहेबांना झाला, भाजप सरकारला झाला। परंतु मोठा फटका जर बसलेला असेल तर तो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बसला होता। तसंच काही घडेल असं आता सुद्धा वाटत आहे आणि जे प्रकरण उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत झालं होतं तसंच एकदा शिंदे साहेबांच्या सोबत सुद्धा काही प्रमाणात होऊ शकते अशा शंका, काही चर्चा सुरू झालेल्या आहे आणि याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपली सभा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर एक वेळेस चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील। मित्रांनो, ज्या पद्धतीने विधानसभापूर्वी म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गटबाजी करण्यात आली होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून ते भाजपकडे गेले होते। भाजपकडे गेल्यानंतर त्यांना मोठा फायदा सुद्धा झाला। शिंदे साहेबांना सीएमचं पद सुद्धा मिळालं। जवळपास 2 ते 2.5 वर्ष त्यांच्याकडे कार्यकाळ होता, ते मुख्यमंत्री होते आणि या मुख्यमंत्रीच्या काळात त्यांच्या माध्यमातून भरपूर काही कामं करण्यात आले होते, विकासाचे कामं सुद्धा करण्यात आले होते। त्यानंतर एक नवीन चेहरा आणि मराठा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक खेळी खेळण्यात आली। विधानसभेपूर्वी त्यांना जे पद दिलं त्या पदाचा फायदा, एकनाथ शिंदेचा फायदा जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भरपूर काही करून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि मराठा फॅक्टर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालला। सर्वाचे लाडके, लाडक्या बहिणीचे लाडके, मराठा समाजाचे लाडके, सर्व पक्षाचे लाडके, त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचे लाडके असे एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी ठरले होते आणि एकनाथ शिंदेचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला सुद्धा झाला। असं वाटलं होतं की आता एकनाथ शिंदे यांना ते पद मिळेल, परत मुख्यमंत्री होतील असं काहीतरी वाटलं होतं, परंतु तसं होताना दिसलं नाही आणि त्याचा फायदा देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर काही करून घेतला। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची खेळी करण्यात आली होती आणि या खेळीचा, लाडक्या बहिणीचा फायदा निश्चितच भाजपला मिळाला। भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळ जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यावरही नाराजी होती, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशा पद्धतीचं मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि ते नाराज सुद्धा झाले होते। नाराज झाल्यानंतर ते त्यांच्या गावाकडे सुद्धा गेले होते, दरेगाव या ठिकाणी ते सुद्धा गेले होते। दरेगाव या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही नाराज नाही, आम्ही कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त करत नाही अशा पद्धतीचं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। परंतु हे सगळं काही खरं झालं। नाराजी असताना नाराजी आहे का नाही ते सर्व लोकांना दिसलं आणि त्यानंतर वाटलं की आता मुख्यमंत्री पद गेलं, परंतु गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या हातात येते, तेही सुद्धा मिळालं नाही। त्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी फटका दिला किंवा दगा दिला, ते काही पक्षातले लोक त्यांच्या पक्षातून घेऊन भाजपकडे गेले आणि भाजपकडे त्यांचं पद मिळवलं। असंच काही घडणार आहे, ते घडू शकते एकनाथ शिंदे यांच्यासोबत। ज्या पद्धतीने पवार साहेब असतील, पवार साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना एक नवा चेहरा म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला हवे आहेत असे पद्धतीचे वक्तव्य करण्यात आलं होतं आणि पूर्णपणे निश्चितच पवार साहेबांना सुद्धा झाला, अजितदादा पवार यांना सुद्धा झाला। अजितदादा पवारांना आता पालकमंत्री पद मिळालेले आहे आणि परत एकदा एकनाथ शिंदे यांची नाराजी समोर येत आहे। या नाराजीचा फायदा कदाचित जे आहे ते भाजप परत उठवू शकतं आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जे सहकारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते परत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहे। कारण तर पद कोणाला नको आहे? ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना पद पाहिजे होतं, मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, तसेच त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा पद पाहिजेत। आता पुढील 2.5 वर्षात परत पदाची वाटप होईल। 2.5 वर्ष आता सध्या तरी या नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे आणि नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून काही पदं एक वाटप करण्यात आलेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून। तसेच पदं हे एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याला सुद्धा लागणार आहे। त्यासाठी जवळपास 20 ते 20 काही जे आमदार आहेत, जे काही खासदार आहेत, आमदार काही खासदार काही कार्यकर्ते असतील, ते निश्चितच भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा निश्चितच असू शकतं। अशा पद्धतीच्या चर्चेला आता मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे। आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते? कशा पद्धतीचं परत राजकारण होते आणि ज्या पद्धतीची गद्दारकी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केली होती असं मीडियाच्या माध्यमातून, सर्वसामान्यांच्या माध्यमातून सांगितलं जात होतं, तीच गद्दारकी परत आता एकनाथ शिंदे यांना भोगावं लागते का? तशा पद्धतीची त्यांच्यासोबत सुद्धा
कृत्य या ठिकाणी होऊ शकते का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.